नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीचे जे काही पेपर चालू आहेत मित्रांनो, त्या परीक्षेसाठी 30 तारखेला 30 मे 2025 रोजी सेकंड शिफ्ट जी काही झाली, या सेकंड शिफ्टमध्ये मित्रांनो कशा स्वरूपाचे प्रश्न होते मी स्वतः दिलेला पेपर आहे। त्यामुळे मित्रांनो हे प्रश्न मला 100% आठवतात, त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मी गॅरंटी देतो। आता मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचे कारण मित्रांनो, ज्यावेळेस मी सेंटरवर गेलो त्यावेळेस मित्रांनो एक आपली टेटची विद्यार्थिनी या ठिकाणी पेपर देत असताना त्यांचं छोटंसं जे काय बाळ आहे ते बाळ मित्रांनो एका कडीला झोका केलेला होता आणि त्या ठिकाणी त्याचे वडील त्याला झोका देत होते आणि ती माता मित्रांनो आपलं छोटंसं बाळ सोडून पेपर देण्यासाठी गेली होती। त्यावेळेस मित्रांनो खूप वाईट वाटलं, कारण की पहा ही एवढी तारेवरची कसरत करून यश मिळेल किंवा नाही याची सुद्धा गॅरंटी नाही, तरीसुद्धा मित्रांनो एक आशेवर या ठिकाणी पेपर देतात। तर अशा माता भगिनीसाठी, अशा आपल्या जे की विद्यार्थी मित्र या ठिकाणी पार्ट टाईम जॉब करून या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, विशेष करून टेटची तयारी करत आहेत, यांना जे पेपर बाकी आहेत मित्रांनो, ज्या विद्यार्थीनीचे पेपर बाकी आहेत त्यांना कुठेतरी फायदा व्हावा, त्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स यावा की हे जे काही पेपर आहेत कशा स्वरूपामध्ये पेपर येत आहेत, हे पेपरचं स्वरूप मित्रांनो तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे। पेपर मित्रांनो या ठिकाणी काही क्वेश्चन तुम्हाला अवघड आहेत, परंतु काही क्वेश्चन अतिशय सोपे आहेत। त्यामुळे मित्रांनो एक तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स यावा आणि या पेपरची भीती तुमच्या मनामधून दूर व्हावी व खरोखर मित्रांनो जे क्वेश्चन असे आहेत की जे क्वेश्चन खरोखर तुम्ही पाहिल्या सोडू शकता, असे क्वेश्चन मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून मित्रांनो आता यामध्ये कस असा लागणार आहे की यामध्ये अवघड क्वेश्चनवर तुमची मेरिट ठरणार नाही, तुमची मेरिट ही सोप्या क्वेश्चनवर ठरणार आहे। का तर मी सांगतो, कारण की या ठिकाणी वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्याच्या ऐवजी तुम्ही जर या ठिकाणी अवघड क्वेश्चनला जर तुम्ही जास्त वेळ देत जर बसले तर हे जे काही सोप्या क्वेश्चनचे हातचे मार्क तुमचे या ठिकाणी जाणार आहेत। आणि मी या संदर्भामध्ये 5 मिनिट मी तुम्हाला शेवटी बोलणार आहे। पहा या संदर्भामध्ये पेपर कसा सॉल्व करायचा, वेळेचे मॅनेजमेंट कसं करायचं, मी आपले 10 प्रश्न झाल्याच्या नंतर हे 10 प्रश्नावर तुम्हाला स्वरूप समजणार आहे। हे 10 प्रश्न झाल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पेपर कसा सॉल्व करायचा, त्यामध्ये मॅनेजमेंट कसं करायचं, कारण की माझ्या बाजूला जे एक महिला होती मित्रांनो, त्या मुलीचे 185 क्वेश्चन सोडवले आणि 15 क्वेश्चनसाठी त्या मुलीला या ठिकाणी वेळ भेटलेला नाही। लक्षात ठेवा, म्हणजे 15 क्वेश्चन तिचे फालतू या ठिकाणी गेले। मला सुद्धा खूप वाईट वाटलं, कारण की 15 क्वेश्चन जाणं म्हणजे मित्रांनो टोले जरी मारले असते तरी सुद्धा या विद्यार्थींना 3 ते 4 मार्क तरी आली असते। लक्षात ठेवा, हा दृष्टिकोन मित्रांनो या ठिकाणी ठेवून मी तुमच्यासोबत 5 मिनिट शेवटी बोलणार आहे। आता हा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी जे काही तुम्हाला 5 मिनिट बोललो तर हे बोलण्यामागचं सुद्धा मित्रांनो एक रिझन आहे, एक कारण आहे, तुमच्या मनामधली भीती दूर व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर सोडवताना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स हा असला पाहिजे। तर हाच कॉन्फिडन्स मित्रांनो मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यामध्ये फुल भरण्याचा प्रयत्न करणार आहे। विशेष करून ज्या महिला आपल्या मुलाबाळाला घेऊन आपल्या संसाराचा गाडा धकून या ठिकाणी ज्या महिला पेपर देत आहेत त्यांच्यासाठी, आणि जे विद्यार्थी मित्र आपले जे की पार्ट टाईम जॉब करून कुठं छोटी मोठी नोकरी करून या ठिकाणी आपले भविष्य आजमावत आहेत, अशासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर चला मित्रांनो आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आणि एकही प्रश्न मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न मित्रांनो टेट परीक्षेला मी स्वतः दिलेले पेपर आहे, या पेपरमधले प्रश्न आहेत मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। संपूर्ण प्रश्न मित्रांनो 100% परीक्षेला विचारलेत। ज्या विद्यार्थ्यांनी 30 मे सेकंड शिफ्ट दिली तर त्या विद्यार्थ्यांना 100% हे प्रश्न आठवतील, ही मी गॅरंटी देतो। आणि ज्या विद्यार्थ्यांनी 30 मेला पेपर दिले तर हेच प्रश्न होते किंवा नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो, ठीक आहे, म्हणजे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक या ठिकाणी विश्वास बसेल, ठीक आहे। तर चला मित्रांनो आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, आता शोभाच्या जागा दुसरं नाव असू शकतं, लक्षात ठेवा। शोभा आपल्या एकूण पगाराच्या 60% घर खर्च करते, 20% मुलाच्या शिक्षणावर खर्च करते व राहिलेला 6400 रुपये बँकेमध्ये टाकते। तर शोभाचा एकूण पगार किती? हा प्रश्न मित्रांनो मला स्वतः विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा। मी स्वतः मित्रांनो प्रश्न याच्यासाठीच मी पेपरमध्ये गेलो होतो की कशा स्वरूपाचे प्रश्न विचारत आहेत आणि ते प्रश्न मला मेमरी बेसवर किती आठवतात, हे प्रश्न मित्रांनो मी हे करण्यासाठीच या ठिकाणी मी गेलो होतो आणि तो पेपर दिलेला आहे। ऑलरेडी मित्रांनो मी नोकरी असून सुद्धा मी पेपर देण्याचं कारण हेच की कारण की या ठिकाणी जे आपले विद्यार्थी यांना काहीतरी आपल्या अनुभवाचा फायदा व्हावा हा दृष्टिकोन लक्षामध्ये ठेवून मित्रांनो मी पेपर तो दिलेला होता, ठीक आहे। तर पहा, शोभा आपल्या एकूण पगाराच्या 60% घर खर्च करते, 20% मुलाच्या शिक्षणावर खर्च करते व राहिलेले 6400 रुपये बँकेमध्ये टाकते। तर शोभाचा एकूण पगार किती? हा प्रश्न मला विचारलेला आहे। तर पहा हा प्रश्न सॉल्व करताना काय करायचं, पहा 60% तिने खर्च केला, कोणतीही पगार 100% असते, लक्षात ठेवा। 60% तिने काय केला, खर्च केला, नंतर प्लस 20% खर्च किती झाला, मुलाच्या शिक्षणावर झाला,
ठीक आहे. मग मला सांगा मित्रांनो, आता 60% आणि 20% समजून घ्या. 60% आणि 20% किती झाले मित्रांनो? 80%. म्हणजेच या शोभाचा 80% खर्च झाला. आता कोणताही पगार 20% असतो, लक्षात 100% असतो. मग तिचा 80% जर या ठिकाणी खर्च झाला असेल, 80% जर तिचा खर्च झाला असेल तर तिच्याकडे किती राहणार मित्रांनो? 20%च राहणार ना. तिच्याकडे बाकी किती राहिले? 20% पैसे राहिले. मग मित्रांनो, या गणितामध्ये आपल्याला हेच कळलं पाहिजे की 20% बरोबर 20% बरोबर 6400. 20% बरोबर 6400. तर 100% बरोबर किती? तर 100% बरोबर किती? हा मित्रांनो फक्त 5 सेकंदामध्ये किंवा 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करणारा प्रश्न होता, लक्षात ठेवा. मग काय करायचं? याचा तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार करत असताना काय करायचं? 6400 गुणाकारामध्ये 100, गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये 20. भागाकारामध्ये 20. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, 100% तुम्हाला याचा फायदा होईल. भागाकारामध्ये 20 केल्याच्या नंतर हा शून्य कटला मित्रांनो, हा शून्य कटला. परत 2 जर आपण 64ला जर भाग जर दिला तर 2×6 आणि 2×4 आणि हे 2 शून्य जशाच तसे ठेवा. परत ह्या 10वरचं 1 शून्य जशाच तसा ठेवा. म्हणजे किती आलं मित्रांनो? 32,000. 100% बरोबर किती आलं? 32,000. म्हणजे तिचा पगार किती होता? तर 32,000. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं होतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 होतं मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. म्हणजे काही सोपे सुद्धा प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 2 नंबरचा प्रश्न. आता हा सुद्धा प्रश्न मित्रांनो जशास तसा विचारलेला प्रश्न आहे. सर्व प्रश्न जशास तसे विचारलेले, हे माझे मेमोरी बेसचे प्रश्न आहेत. तर पहा, सुनील आणि अनिल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 53 वर्ष होती. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 53 वर्ष होती. तर सुनीलचे आजचे वय किती? आता पहा, या ठिकाणी एक कन्सेप्ट तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, सुनील आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो अनिल. कोण आहे? सुनील आणि अनिल आहेत. आता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 7:2 आहे. आता 5 वर्षापूर्वी, मग काही विद्यार्थी काय करतात? 5 वर्षापूर्वीचं किती? 53 आहे. मग या 53 मध्ये काही विद्यार्थी फक्त 5च मिळवतील. तर मित्रांनो हे रॉंग आहे. हे काय? रॉंग आहे. आता का 5 मिळवायचे नाही? त्यांनी जरी 5 वर्षापूर्वीचं सांगितलं तरी आपल्याला त्यामध्ये 10 मिळवायचे. का? कारण की 5 वर्षापूर्वी सुनीलचं वय 5 वर्षांनी वाढणार आणि अनिलचं सुद्धा 5 वर्षांनी वाढणार. म्हणजे 10 वर्षाच्या नंतर त्यांचं वय वाढणार. म्हणजे 5 वर्षापूर्वी जर त्यांचं 53 वर्ष वय असेल तर आज वय किती असणार? आज वय त्यांचं असणार 63 वर्षे. कारण की 53 मध्ये आपण 10 मिळवले. कारण की सुनीलचे 5 वर्ष वाढणार आणि अनिलचे 5 वर्षे 10 वर्ष वाढलं. मग 10 वर्ष वाढल्याच्या नंतर या दोघांच्या वयांची बेरीज म्हणलं, मग गुणोत्तराची बेरीज करा मित्रांनो. मग गुणोत्तराची जर बेरीज केल्याच्या नंतर 7 आणि 2 किती झाले मित्रांनो? 9 झाले. मग या 9नं जर याला जर भाग जर दिला, 9नं जर या ठिकाणी भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार? 9 1 9 9 9 7 63. 9 7 63. 7चा भाग गेला. मग आता 7चा भाग गेल्याच्या नंतर आपल्याला विचारलं कोणाचं वय? सुनीलचे आजचे वय विचारलं. मग सुनीलचं आजचं वय विचारलं असेल तर सुनीलचं आजचं वय, आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 7 आहे. सुनीलचं आजच्या वयाचे गुणोत्तर 7 आहे. म्हणून याला 7नं गुणाकार द्या. 7 7 49. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार मित्रांनो 49. आणि जर विचारलं असतं की त्यांचं 5 वर्षापूर्वीचं सुनीलचं वय किती, तर यामधून 5 मायनस करावं लागले असते आपल्याला. ठीक आहे. यामधून 5 मायनस करावे लागले असते. पण तसं या ठिकाणी विचारलं का? नाही विचारलं. आपल्याला सरळ काय विचारलं? सुनीलचं आजचे वय काढा. तर सुनीलचं आजचं वय 49 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 100% तुम्हाला याचा फायदा होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. आणि शेवटी 5 मिनिट मी तुमच्यासाठी ठेवले. टायमाचा मॅनेजमेंट कसा करायचा, त्याच्यानंतर मानसशास्त्राचे क्वेश्चन कसे हँडल करायचे, मराठीचे क्वेश्चन कसे हँडल करायचे, मराठी आणि मानसशास्त्राचे क्वेश्चन खरोखर आपल्याला मार्क देतील का, अशा स्वरूपाची ही संपूर्ण इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला शेवटी 5 मिनिटे देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पहा, मोहन सोमवार ते शनिवार दररोज 7 तास काम करतो व रविवारच्या दिवशी 2 तास काम करतो. तर त्याचे 3 आठवड्याचे एकूण काम किती असेल? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न मित्रांनो अतिशय चिल्लर आणि सोपा प्रश्न आहे. पहा, सोमवार ते शनिवार काय करतो तो? 7 तास काम करतो. आणि रविवारच्या दिवशी काय करतो तो? फक्त 2 तास काम करतो. मग मला सांगा, सोमवार ते शनिवार म्हणजे सोमवारी 7 तास, मंगळवारी 7 तास, असे करता करता सोमवार ते शनिवारपर्यंत किती दिवस व्हायले? 6 दिवस व्हायलेत. म्हणजे एका दिवसामध्ये 7 करतो तर 6 दिवसामध्ये किती करणार? 7 × 42. म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत तो 42 तास काम करणार. आणि रविवारचे 2 तास यामध्ये प्लस करा. रविवारी फक्त 2 तास काम करतो. म्हणजेच एका आठवड्यामध्ये तो 44 तास काम करतो. तर 3 आठवड्यामध्ये किती करेल? याला 3 गुणाकार द्या.
3 चोक 12, 12 शिले 2 हातचा यायला 1, 3 चोक 12, 12 आणि 1 13, 132 तास काम करेल. किती? 132 तास. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. असे सुद्धा प्रश्न मित्रांनो त्या पेपरमध्ये विचारले जात आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 30 मे सेकंड शिफ्टचा पेपर दिला त्या विद्यार्थ्यांना 100% हे क्वेश्चन आठवत असतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. आता 4 नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. आता यावर आधारित जवळपास 3 क्वेश्चन विचारलेले होते. ठीक आहे, परंतु या ठिकाणी मी एक पेपरचं स्वरूप कसं असावं म्हणून प्रत्येक टॉपिकचे फक्त एकच प्रश्न घेते की कशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारत आहेत हे मला तुम्हाला फक्त सांगायचे आहे व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी. तर पहा या ठिकाणी काय म्हणते, दिलेल्या मालिकेमध्ये असे किती चिन्हे आहेत, दिलेल्या मालिकेमध्ये असे किती चिन्हे आहेत ज्याच्या लगेचच आधी, आता हे चोर झाले तर या ठिकाणी सोर लक्षात ठेवा. सोर ही टायपिंग मिस्टेक आहे मित्रांनो. सोर हे बघा, दिलेल्या मालिकेमध्ये अशी किती चिन्ह आहे ज्याच्या लगेचच आधी स्वर आणि लगेचच नंतर व्यंजन आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला स्वर माहीत असले पाहिजे. आता स्वर किती आहेत मित्रांनो? ए, ई, आय, ओ आणि यू हे 5 स्वर आहेत. लक्षात ठेवा, अल्फा न्यूमेरिक सिरीज सोडत असताना तुम्हाला हे स्वराचा खूप उपयोग होतो. जर तुम्हाला माहीत नसतील तर आत्ताच लक्षात ठेवा, हे पाठच करून ठेवा. ए, ई, आय, ओ, यू हे काय आहेत मित्रांनो? स्वर आहेत. हे काय स्वर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे असतील, परंतु ज्या आपल्या गृहिणी आहेत की ज्या आपल्या या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून 5 ते 6 वर्षापासून त्यांचा अभ्यासाची त्यांचा काही संबंध नाही, त्यामुळे काही विसरू शकतं. त्यामुळे हे 5 जे काही स्वर आहेत ते आत्ताच लक्षात ठेवा, लिहून घ्या. ठीक आहे, तर पहा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं, अशा या ठिकाणी चिन्ह पाहिजेत की ज्याच्या अगोदर स्वर आहे आणि नंतर लगेच काय मित्रांनो व्यंजन आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, या ठिकाणी चिन्ह, या ठिकाणी पहा चिन्हाच्या आधी काय पाहिजे आपल्याला? स्वर पाहिजे. चिन्हाच्या आधी काय पाहिजे? स्वर पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला? व्यंजन पाहिजे. त्याच्यानंतर काय? व्यंजन पाहिजे. अशी जोडी आपल्याला या ठिकाणी शोधायची. मग सर्वप्रथम स्वरावरच फोकस मारा. स्वर काय सांगितले मी तुम्हाला? ए, ई, आय, ओ, यू. कुठं दिसते का पहा? एच स्वर आहे का नाही? ई स्वर आहे परंतु ईच्या नंतर चिन्ह आहे का नाही? म्हणून हे सुद्धा नसणार आहे. ए स्वर आहे परंतु एच्या नंतर या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे का? एच्या नंतर बी ए चिन्ह नाही म्हणून ते सुद्धा नसणार आहे. त्याच्यानंतर स्वर तुम्हाला ए इथं परत एक दिसतो. एच्या नंतर तुम्हाला चिन्ह दिसतं का? नाही दिसत, झेड आहे त्यामुळे सुद्धा नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा यू हा स्वर आहे. यू हा स्वर आहे. यूच्या नंतर चिन्हसुद्धा बरोबरचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर व्यंजनसुद्धा आहे. म्हणजे सर्वप्रथम स्वर, नंतर चिन्ह आणि नंतर व्यंजन ही एक जोडी आपल्याला इथपर्यंत भेटलेली आहे. त्याच्यानंतर पुढे पहा मित्रांनो, पुढे कुठे स्वर दिसतो का? पुढे एकही स्वर तुम्हाला दिसत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त एकच जोडी तुम्हाला या ठिकाणी दिसते. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपाचे तुम्हाला 3 प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे, तर पहा आता पुढचा प्रश्न पाहूयात. आशा करतो हा प्रश्न व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा, 5 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर आलेला आहे. 5 नंबरचा प्रश्न काय म्हणतो पहा, प्रत्येक अक्षर समूहातील सर्व वर्णांना एकाने कमी केल्यास, पहा प्रत्येक अक्षर समूहातील वर्णांना एकाने कमी केल्यास तयार होणाऱ्या किती अक्षर समूहातील व्यंजने सुरुवात होईल, किती व्यंजनांनी सुरुवात होईल अशा स्वरूपाचं आपल्याला विचारले. आता लक्षात ठेवा, काही विद्यार्थी काय करतील, हे जे काही तुम्हाला दिलेले टी, सी, TFC पहा, TFC मग प्रत्येकच बदलत बसतील. प्रत्येक बदलायचं नाही. आपल्याला या ठिकाणी काय दिले, फक्त कितीची सुरुवात व्यंजनाने होईल हेच आपल्याला या ठिकाणी पाहिजे. मग मित्रांनो या ठिकाणी जो विद्यार्थी स्मार्ट स्टडी केलेला आहे तो विद्यार्थी काय करेल, टीच्या अगोदर स्वर येतो का नाही येत, म्हणून या ठिकाणी हे सुद्धा एक बनू शकतं. त्याच्यानंतर झेडच्या अगोदर स्वर येतो का नाही येत, वाय येतं तो स्वर आहे का नाही. सीच्या अगोदर स्वर येतो का नाही, बी येतो, बी आणि सी म्हणजे बी स्वर आहे का नाही. त्याच्यानंतर बीच्या अगोदर स्वर येतो. लक्षात ठेवा, आता बीच्या अगोदर कोण येतो मित्रांनो, ए येतो आणि ए स्वर आहे. मग त्यांनी काय म्हणले की असे किती, या ठिकाणी काय म्हणले, एकाने कमी केल्यास तयार होणाऱ्या किती अक्षराची सुरुवात व्यंजनाने होईल. म्हणजे याची सुरुवात व्यंजनाने होणार आहे का नाही, याची सुरुवात स्वराने होणार आहे. बाकीची सर्वांची सुरुवात व्यंजनाने झाली. आता एक्सच्या अगोदर काय येणार, एक्सच्या अगोदर डब्ल्यू येणार, डब्ल्यू स्वर आहे का नाही. म्हणून या ठिकाणी फक्त बीच्या अगोदरच स्वर येतो. म्हणून या ठिकाणी फक्त एक जोडी अशी आहे की याची या ठिकाणी स्वराने सुरुवात होती, बाकीची सर्वांची व्यंजनाने होती. आणि आपल्याला विचारलं काय, व्यंजनाने सुरू होणारे किती आहेत जोड्या. तर किती जोड्या आहेत त्या, 1, 2, 3 आणि 4. किती जोड्या आहेत मित्रांनो, 4 आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता हा प्रश्न पहा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही तो विद्यार्थी कसा वेळ घालू शकतो या ठिकाणी लक्षात ठेवा. काय करेल, एफच्या अगोदरचं एस घेईल, त्याच्यानंतर एफच्या अगोदरचं घेईल, त्याच्यानंतर सीच्या अगोदरचं घेईल, डब्ल्यूच्या अगोदरची घेण्याची आवश्यकता नाही. फक्त जे काय पहिलं तुम्हाला देईल, त्यांनी काय विचारलं, सुरुवात कशाने होईल.
सुरुवात असे किती आहेत की ज्यांनी व्यंजन आहे, त्याच्यामुळे सुरुवातीच्यावरच फोकस मारायचा. तुम्हाला ही सूचना काय दिली हे ठिकाणी तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. वेळ वाचवण्यासाठी हा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा, वेळ वाचवण्यासाठी. कारण की तुम्हाला काय विचारले आणि काय नाही विचारलं हे तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे. आता मी अवांतर हे बोलण्याचं कारण हे की मित्रांनो हा अभ्यासाचा वेळ नाही, हा तुम्हाला वेळेचं नियोजन कसं करायचा हा टाईम आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे प्रत्येक प्रश्नाच्या माध्यमातून सांगणार आहे. तसं मी शेवटी 5 मिनिट बोलणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. शेवटी मी 5 मिनिट तुमच्यासाठी देणार आहे. तर पहा, आशिष 10 मीटर उत्तरेकडे चालत जातो, उजवीकडे वळतो आणि नंतर 15 मीटर चालतो. तो पुन्हा उजवीकडे वळतो आणि 10 मीटर चालतो. शेवटी तो डावीकडे वळतो. आता डावीकडे वळतो आहे तर मित्रांनो काही टायपिंग मिस्टेक आहे, लक्षात ठेवा. जिथं टायपिंग मिस्टेक तिथं मी तुम्हाला सांगेन. डावीकडे बोलतो झाल्या वळतो हे लक्षात ठेवा. काही मुद्दे तुम्हाला सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. डावीकडे वळतो आणि 20 मीटर चालतो, तर तो त्याच्या सुरुवातीच्या स्थानाच्या कोणत्या दिशेला असेल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, दिशाज्ञानावर आधारित मित्रांनो तुम्हाला 3 प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे एक प्रश्न विचारला जातो त्याच्यावर आधारित 3 प्रश्न विचारले जातात हे लक्षात ठेवा. ठीक आहे, परंतु या ठिकाणी मी एकच घेतलेलं आहे. आता पहा आशिष, आता समजलं जर आपण या ठिकाणी जर आपण आशिष उभा केला, जर या ठिकाणी आशिष उभा असेल तर उत्तरेकडे म्हणजे त्याचं वरती तोंड असणार मित्रांनो. उत्तरेकडे जाण्यासाठी सांगितलं त्यांनी, उत्तरेकडे 10 मीटर गेला. आता हे तुम्ही अंक लिहिण्याची आवश्यकता नाही, त्यांनी सांगितलं नाही की तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किलोमीटरवर असं विचारलेलं नाही. त्यामुळे विनाकारण हे 10 लिहिण्याची आपल्याला आवश्यकता नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं काय नाही हेच तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता 10 मीटर गेला, 10 मीटर गेल्याच्या नंतर तो कुठे वळला? उजवीकडे वळाला. मग सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला उजवी आणि डावी बाजू जर समजली तर आणि तरच याचं उत्तर तुम्हाला येऊ शकतं. आता मला सांगा, हा उत्तरेकडे जात असेल तर त्याची उजवी बाजू या साईडला असणार, डावी बाजू या साईडला असणार. मग त्यांनी काय सांगितलं की त्याच्या उजवीकडे गेला आणि उजवीकडे जाऊन तो 15 मीटर गेला. ह्या 15ची आपल्याला आवश्यकता नाही. 15 मीटर गेला, मग 15 मीटर गेल्याच्या नंतर तो पुन्हा उजवीकडे वळला. आता मला सांगा, जर तो या ठिकाणी पूर्व दिशेला जात असेल तर त्याचा उजवा हात खाली असणार. मग त्यांनी काय म्हणलं, उजव्या दिशेला वळाला आणि 10 मीटर चालला, म्हणजे ह्या 2 वळी समान असणार, 10 मीटर चालला. आता 10 मीटर चालल्याच्या नंतर तो शेवटी तो डावीकडे वळाला. आता मला सांगा, हा जर इकडं खाली दक्षिणेकडे जात असेल, डावा हात या ठिकाणी असणार म्हणून इकडं वळणार. इकडं वळल्याच्या नंतर तो किती गेला मित्रांनो? इकडं वळल्याच्या नंतर तो 20 मीटर गेला. किती? 20 मीटर. 20 मीटरहून आपल्याला घेणं देणं नाही. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी, तो सुरुवातीपासून कोणत्या दिशेला, म्हणजे सुरुवातीच्या स्थानापासून कोणत्या दिशेला, म्हणजे त्याचं सुरुवातीचं स्थान ए आहे, हे आहे त्याचं सुरुवातीचं स्थान. आणि तो इकडं जर गेला तर कोणीकडे गेला मित्रांनो? ही समोरची दिशा कोणती असते आपली? या ठिकाणी जर तो इकडं पाहत असेल आणि ही समोरची इकडली जी काही दिशा आहे ही कोणती असते मित्रांनो? पूर्व दिशा असते. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजेच तो आपल्या सुरुवातीच्या स्थानापासून कोणत्या दिशेला आहे? तो पूर्व दिशेला आहे. कोणत्या दिशेला मित्रांनो? पूर्व दिशेला आहे. आणि तो किती किलोमीटर अंतरावर जर असतं असं जर विचारलं असतं तर हे अंतर मित्रांनो आपल्याला किती दिलेलं आहे? हे 15 दिलेलं आहे. कारण दिलं ना वरती, हे 15 आहे. मग हे 15 आणि हे 20 आहे. 15 आणि 20 35. असे सुद्धा आधारित तुम्हाला प्रश्न यावर विचारले. मग असं सुद्धा विचारतील की आता या ठिकाणी फक्त काय सांगितले, कोणत्या दिशेला आहे? पूर्व दिशेला. मग असे सुद्धा विचारू शकतात की तो सुरुवातीच्या स्थानापासून कोणत्या दिशेला आणि किती किलोमीटर अंतरावर आहे, असं सुद्धा विचारलं जातं, लक्षात ठेवा. त्यामुळे मी तुम्हाला हे ठिकाणी हे सर्व मुद्दे क्लिअर करून सांगत आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा. आता हे मित्रांनो हे तुम्हाला हातचे मार्क आहेत, लक्षात ठेवा. हे हातचे मार्क आहेत मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त फक्त 20 ते 30 सेकंदाचा कालावधी लागतो आणि 100% तुम्हाला मार्क देणारा हा टॉपिक आहे बॉडमॉस पद्धतीचा. मित्रांनो सिम्प्लिफिकेशन अतिशय सोपं तुम्हाला विचारलं जाते. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सल्ला देईल की 1 पासून तर 10 पर्यंत वर्ग तुमचे पाठच ठेवा, वर्गपाठ ठेवा. कारण की काय करतात ते मित्रांनो, x देतात, xचा वर्ग देतात आणि x ची किंमत काढायला सांगतात. मग तुमचं समोर येतं 81, सर्व उत्तर काढल्याच्या नंतर मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे xचा वर्ग आहे, म्हणजेच हा 81 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 9चा वर्ग आहे. आता मला 9, त्याच्यानंतर मला 100 एक आलतं. सर्व गणित सोडल्याच्या नंतर x वर्ग बरोबर 100. मग 100 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे, 10. म्हणजेच माझं म्हणणं असं आहे की तुम्ही 1 पासून 15 ते 20 पर्यंत वर्ग पाठच ठेवा. ठीक आहे, वर्ग पाठच ठेवा. ठीक आहे, तर चला आता या ठिकाणी पहा हा प्रश्न आपल्याला काय म्हणतो. सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा 17. सर्वप्रथम तुम्हाला हे बॉडमॉसचे नियम सांगतो. कंस असेल तर सर्वप्रथम कंस सोडवा. कंस जर नसेल तर त्या ठिकाणी भागाकार सोडवा. भागाकार जर नसेल तर गुणाकार सोडवा. गुणाकार नसेल तर बेरीज करा. बेरीज नसेल तर वजाबाकी. आता पहा स्टेप बाय स्टेप करा. तुमच्या बॉडमॉसच्या गणितामध्ये जर तुम्हाला कंस दिला असेल तर सर्वप्रथम कंस सोडवा. मग कंसामध्ये बेरीज असो, वजाबाकी असो, भागाकार असो, कोणती प्रक्रिया असो, कंस सोडवा. कंस जर तुम्हाला दिला नसेल तर तुम्हाला भागाकारापासून सुरुवात करायची. त्याच्यानंतर
गुणाकारापासून करायची, त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर वजाबाकी. जर संपूर्ण गणिती प्रक्रिया तुमच्या गणितामध्ये दिली असतील तर सर्वप्रथम कंस सोडवा, नंतर भागाकार करा, नंतर गुणाकार करा, नंतर बेरीज करा आणि सर्वात शेवटी वजाबाकी करा. ही स्टेप तुमच्या लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो. तुम्हाला बॉडमासवर 10 प्रश्न देऊन जाईल, 10 मार्क तुम्हाला या ठिकाणी देऊन जाईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर चला आता या ठिकाणी हे गणित आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं हे आपण या ठिकाणी पाहूया. आणि अतिशय सोपे गणित आहे हे. गणित असं नाही केलं किचकट विचारत जाते, पॉईंट नाही, काहीच नाही मित्रांनो. सरळ सरळ तुम्हाला गणित विचारायचं. फक्त 10 ते 15 वर्ग पाठ करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी सांगतो. तर पहा, सर्वप्रथम आता याच्यामध्ये पहा मित्रांनो, काय सर्वप्रथम आपल्याला भागाकार दिलेले, मग सर्वप्रथम भागाकार करा, मग नंतर गुणाकार करा. पहिली स्टेप काय असणार आपली, भागाकार. यामध्ये गणितामध्ये कंस आहे का नाही, कंस नसल्यामुळं मग दुसरी स्टेप तुम्हाला काय सांगितली, कंस नसेल तर भागाकार करा. मग भागाकार करायच्या नंतर तुम्ही जर पहा 17 × 17, 18मधून 17 गेला, 1 राहिला, परत 17 झाला, 17 × 17. आता या ठिकाणी 11 आला. 11 आल्याच्या नंतर काय करा, +80 मायनस. आता काय करसाल, 80मधून तुम्ही 8 मायनस करसाल. हे करू नका, चूक करू नका. काय करा, या ठिकाणी समोर गुणाकार आहे, मग गुणाकार करा ना. 8 × 9 = 72, मग 72 करा. ठीक आहे, 72 केल्याच्या नंतर आता याची बेरीज करा. 80 आणि 11 किती होतात मित्रांनो, 91 होतात. आता 91मधून 72 मायनस करा, 91मधून 72 मायनस करा, किंवा 80मधून या ठिकाणी 80मधून काय करू शकता, किंवा 80मधून तुम्ही हे 72 मायनस करू शकता. आता जर आपण 80मधून 72 मायनस केल्याच्या नंतर किती राहतात, 8 राहतात. म्हणजे 11मध्ये 8 मिळवले तर किती होणार, 20 होणार. सॉरी 72मधून 80 गेल्याच्या नंतर आता पहा 11मध्ये 8 मिळवल्याच्या नंतर 19 होतात. किती होतात, 19 होतात. लक्षात ठेवा. किंवा असं बी करू शकता, किंवा 91मधून जर तुम्ही 72 मायनस जर केले तरीसुद्धा तुमचं तेच आन्सर येणार आहे. हे पहा 11मधून 2 गेला, 9 राहिला, 8मधून 7 गेला, 1 राहिला, 19. कोणतं जरी केलं तरी एकच होतं. आता त्या ठिकाणी तुम्ही कसं स्वरूपाचं तुमचा माइंड सेट होतो त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. लक्षात ठेवा, म्हणजे बेरीज आणि वजाबाकी करत असताना, भागाकार गुणाकार करत असताना ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. सरळ सरळ गणित आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. असेच प्रश्न विचारत आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरचा प्रश्न म्हणजे बॉडमासमधला 2 नंबरचा प्रश्न आणि आपल्या गणितामधला 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी 7 झालेले, 8व्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे. तर पहा या ठिकाणी हा प्रश्न काय म्हणतो, 26 + 8 गुणाकारामध्ये 52, भागाकारामध्ये 13 - 40 आणि पुढं प्रश्नार्थक चिन्ह. मी काय सांगितलं, सर्वप्रथम तुम्हाला भागाकार करा. आता याच्यामध्ये कंस आहे का नाही, कंस जर असेल तर कंस करा, कंस नसेल तर भागाकार करा. मग भागाकार करत असताना 13 × 13, 13 चोक 52, इथं किती आला, 4 आला. मग या दोघांचा गुणाकार करा लगेच. 8 चोक 32, 8 चोक 32 प्लस आपल्याला वेळ वाचवायची हा, लक्षात ठेवा, 26 - 40. आता पहा 32मधून तुम्ही 40 मायनस करू शकता. मग मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी लागू शकतं. किंवा 26 आणि या दोघांची सरळ सरळ बेरीज करा. बेरीज किती येणार मित्रांनो याची, 6 आणि 2 8, 5 आणि 2 3 आणि 2 5, 58 आली. मग 58मधून जर 40 मायनस केले, 58मधून जर 40 मायनस केले तर किती राहणार मित्रांनो, 18 राहणार. किती राहणार, 18. ऑप्शन कितीमध्ये, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे मित्रांनो हे सरळ सरळ तुम्हाला फक्त 20 ते 30 सेकंदामध्ये सोडवणारे गणित आहे. अतिशय सोपे गणित आहेत आणि 10 क्वेश्चन विचारले जाते. ठीक आहे, 10 क्वेश्चन विचारले जातात. पुढे पाहता 9 नंबरचा प्रश्न पहा. आता यावर आधारित मित्रांनो जवळपास 8 ते 10 क्वेश्चन विचारले जात आहेत. ठीक आहे, विधान आणि निष्कर्षावर. त्यामुळे या टॉपिकला तुम्ही जास्तीत जास्त महत्त्व द्या. आता यावर मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. तर पहा, लक्ष द्या या ठिकाणी. विधानावरून आता आपल्याला काय करायची, याची वेन डायग्राम काढायची. विधान काय दिलेले, काही ट्रेन जहाज आहेत. ह्या जे काही ट्रेन आहेत मित्रांनो, ह्या जे काय आपले ट्रेन आहेत. आता काही ट्रेन काय आहेत मित्रांनो, काही ट्रेन या ठिकाणी काही जहाज आहेत, काही जहाज आहेत. ठीक आहे, काही जहाजे गाडी आहेत. आता काही जहाजाचा काही भाग आहे तो काही गाड्या आहे, काही गाड्या, तो काही गाड्या आहे. आता मित्रांनो या ठिकाणी आता याची ही आकृती झाली. या आकृतीतून आपल्याला निष्कर्षाकडे जायचे. आता पहा काय म्हणते, पहिला निष्कर्ष आपल्याला काय सांगतो, काही ट्रेन गाड्या आहेत, काही ट्रेन. आता पहा या ट्रेन आणि काही ट्रेन काय म्हणते, या ठिकाणी गाड्या आहेत. आता मला सांगा ट्रेनचा आणि गाड्याच्या ठिकाणी काही संबंध लागतो का, नाही लागत. म्हणून या ठिकाणी पहिलं विधान चुकीचं आहे, पहिलं विधान चुकीचं आहे. ठीक आहे, दुसरं विधान काय म्हणते, दुसरं निष्कर्ष काय म्हणतो, काही जहाजे गाड्या नाहीत, काही जहाजे गाड्या नाहीत. आता मला सांगा या ठिकाणी जहाजे आणि या ठिकाणी गाड्या याचा काही संबंध आहे का नाही, इथं आहे ना, पहा ना. हा या ठिकाणी हा भाग या ठिकाणी गेलेला आहे की नाही, जहाजाचा भाग गाड्यामध्ये गेलेला आहे. मग काही ते काय म्हणते, काही जहाजे गाड्या नाहीत, काही जहाजे गाड्या आहेत. या ठिकाणी पहा हा जो काय भाग आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा चुकतं. म्हणजेच या ठिकाणी 1 आणि 2 दोन्ही सुद्धा विधाने तर्कसंगत नाही, असा ऑप्शन आपल्याला निवडायचे. आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. यापैकी कोणतंही नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहता.
पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा प्रश्न तुम्हाला बैठक व्यवस्था मित्रांनो, बैठक व्यवस्था एक सर्कलची विचारत आहे आणि एक तुम्हाला सरळ लाईनिंगमधली विचारत आहे. त्यामध्ये दक्षिणेकडे तोड करून मला एक बैठक व्यवस्था विचारलेली होती. सोप्या होत्या बैठक व्यवस्था, पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता पहा, एस टी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड हे 6 मित्र एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. आता त्या ठिकाणी ते तुम्हाला 8 जण विचारत आहे का, लक्षात ठेवा. डब्ल्यू हा टीच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. डब्ल्यू हा झेडच्या लगतच शेजारी बसलेला आहे. एस हा टीच्या उजवीकडून 2ऱ्या स्थानावर बसलेला आहे. वाय हा झेडच्या लगतच शेजारी बसलेला नाही. तर डब्ल्यू आणि वाय यांच्यामध्ये कोण बसले यावर आधारित तुम्हाला 5 प्रश्न विचारत आहेत. मी या ठिकाणी एकच प्रश्न घेतलेला आहे आपला वेळ वाचण्यासाठी, नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर व्हाल त्यामुळे. ठीक आहे. तर पहा आता या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा. पहा, एस टी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता हे काय मित्रांनो, 6 जण मित्र आहेत आणि हे गोलाकार टेबलाभोवती बसलेले आहेत आणि ते केंद्राकडे तोंड करून बसले. तर केंद्राकडे तोंड करून बसलेले याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या, 4 आणि हे 2 6. किती 6 जण मित्र बसले. आता केंद्राकडे तोंड करून बसत आहेत याचा अर्थ या ठिकाणी यांचा उजवा हात या ठिकाणी हा उजवा हात असणार, हा डावा हात. म्हणजे तुमचा उजवा हात तो त्यांचा उजवा हात आणि तुमचा डावा हात तो त्यांचा डावा हात, हे तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता पहा काय म्हणलेलं या ठिकाणी, डब्ल्यू हा टीच्या डावीकडे, डब्ल्यू हा टीच्या कोणाच्या टीच्या म्हणजे आपल्याला या ठिकाणी टी ठेवून द्या कुठंतरी एका ठिकाणी, टीच्या डावीकडे डब्ल्यू बसले, टीच्या डावीकडे. आता टीच्या डावीकडे याचा अर्थ टीचं तोंड जर केंद्राकडे असेल तर टीची डावी बाजू इकडं असणार. मग टीची डावी बाजू जर इकडं असणार तर तो पहा 3ऱ्या स्थान आहे, म्हणजे पहिलं स्थान, 2रं स्थान आणि 3रं स्थान. इथं कोण आहे, डब्ल्यू आहे. टीच्या डावीकडे डब्ल्यू हा 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. त्याच्यानंतर डब्ल्यू हा झेडच्या लगतच शेजारी बसलेला आहे. आता डब्ल्यू हा झेडच्या लगतच शेजारी बसलेले, मग लगतच शेजारी बसलेले इथं सुद्धा येऊ शकतो आणि इथं सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. मग दोन्हीपैकी कोणत्या तरी एका जागेवर आपल्याला त्याला ठेवणं गरजेचं असणार आहे. आपण या ठिकाणी सर्वप्रथम ठेवून पाहूयात. ठीक आहे. आता डब्ल्यू हा झेडच्या लगेच शेजारी, असं डावीकडे उजवीकडे म्हणलेलं आहे का, नाही म्हणलेलं, फक्त झेडच्या शेजारी. झेड हा डब्ल्यूच्या शेजारी, मग डावीकडे किंवा उजवीकडे कोणत्या सुद्धा साईडला असू शकतो. मग पुढे पहा, एस हा टीच्या उजवीकडे 2ऱ्या स्थानावर बसलेले. एस हा टीच्या उजवीकडे. आता टीची उजवी बाजू इकडे असणार, 2ऱ्या स्थानावर म्हणजे हे पहिलं स्थान आणि ह्या 2ऱ्या स्थानावर कोण आहे, एस आहे. ठीक आहे, येस आहे. मग पुढे काय म्हणलेलं पहा, बसलेले वाय हा झेडच्या लगतच शेजारी नाही. आता वाय हा झेडच्या शेजारी नाही म्हणजे वाय या ठिकाणी येऊ शकणार नाही, कारण की झेडच्या शेजारी वाय नाही. म्हणजे वायला फक्त एकच जागा राहिली, ती म्हणजे या ठिकाणी टी आणि एसच्या मध्ये वाय बसणार आहे. मग वाय बसल्याच्या नंतर आपला फक्त एकच जागा शिल्लक राहिली आणि एक जागा मग ती देऊन टाका एक्सला. कोणाला देऊन टाका, एक्सला देऊन टाका. झाली आपली डायग्राम तयार. मग या डायग्रामवर तुम्हाला 3 ते 5 प्रश्न विचारत आहेत. ही झाली मित्रांनो आपली डायग्राम तयार. या ठिकाणी मी एकच प्रश्न घेतलेले तुम्हाला समजण्यासाठी, जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. मग पहा, डब्ल्यू आणि वाय यांच्यामध्ये कोण बसलेले, मग मला सांगा, या ठिकाणी डब्ल्यू आहे, या ठिकाणी वाय आहे, तर या दोघांच्या मध्ये कोण बसलेले, दोघांच्या मध्ये एस बसलेले. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले, ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. आता 10 प्रश्न आपले या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो. 10 प्रश्न आपले या ठिकाणी झालेले आहेत. आता मित्रांनो आपला शेवटचे 5 मिनिट मी तुमच्यासोबत जी काही डिस्कस करणार आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे. शेवटची 5 मिनिट जी काही डिस्कस तुमच्यासाठी करणार आहे तर ही अतिशय महत्त्वाची. ज्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत टिकले तर त्या विद्यार्थ्यांना आता 100% फायदा होईल. तर पहा मित्रांनो, तुम्हाला जे की ग्रेटर दॅन, लेस दॅन, आता याचे मला प्रश्न घ्यायचे होते, परंतु मित्रांनो टाईपमध्ये ग्रेटर दॅन, लेस दॅन, त्याच्यानंतर हे असं खाली इक्वलचं चिन्ह, हे मित्रांनो आपल्या मोबाईलच्या ते काही टायपिंगमध्ये हे येऊ शकलं नाही. त्यामुळे मित्रांनो यावर मी आधारित प्रश्न घेऊ शकलो नाही. परंतु हे प्रश्न अतिशय सोपे आहेत. हे प्रश्न अतिशय सोपे. याचा एक नमुना म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो. याचा एक नमुना म्हणून मी तुम्हाला सांगतो. अतिशय सोपे आहेत. पहा, सरळ सरळ विचार आहेत. जसे पहा मित्रांनो, बी ग्रेटर दॅन ए, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर बरोबर बी आणि त्याच्यानंतर डी, अशा स्वरूपाचं तुम्हाला विचारलं जातं. मग त्यावर निष्कर्ष दिले जातात. मग खाली दिलं जाईल तुम्हाला ए, बी, त्याच्यानंतर 2 नंबरवर दिलं जाईल तुम्हाला बी, ए, अशा स्वरूपामध्ये दिलं जाईल. मग तुम्हाला सांगितलं जाईल की यावरून कोणतं 1 बरोबर आहे की 2 बरोबर आहे, अशा स्वरूपाचं विचारलं जाईल. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, ज्याचं तोंड जिकडं आहे, आता पहा याचं तोंड कोणाकडे उघडे, बी कडे उघडे. मग बी कडून आपल्याला ए कडे जाता येईल का, पहा बी कडून ए कडे जाता येईल का, पहा. आता पहा, ज्याच्याकडे तोंड उघडं असतं, आता या ठिकाणी याचं तोंड उघडं आहे, याचा अर्थ हे इकून इकडं जाऊ शकतो, परंतु इकून इकडं जाऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी क्लोज आहे.
ठीक आहे, हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं. मग आपल्याला कोणाकडून बी कडनं ए कडे जायचं. आता बी इथं दिलेलं आहे, बी कडून आपण ए कडे जाऊ शकतो का? जाऊ शकतो. तर या ठिकाणी पहिलं निष्कर्ष बरोबर असणार आहे. आता ए कडून आपल्याला बी कडे जायचं, ए आहे, ए कडून आपल्याला बी कडे जाता येईल का? नाही, कारण की या ठिकाणी ही क्लोज आहे, इकडे जाऊ शकत नाहीत, म्हणून हे दुसरं निष्कर्ष चूक आहे. अशा स्वरूपामध्ये अतिशय सोपे विचारत आहे. याचे सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न हातचे आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर ॲड्रेसचे प्रश्न सुद्धा तुम्हाला 5-10 प्रश्न विचारतात. ॲड्रेसचे 10 प्रश्न आहेत मित्रांनो, ते सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि पैकीचे मार्क तुम्हाला ते देऊ शकतात, लक्षात ठेवा. आता मित्रांनो, रिजनिंगमध्ये तुम्हाला टायमिंग कसा वाचायचं पहा. इंग्लिश जर तुमची चांगली जर असेल तर ठीक आहे, इंग्लिश जर चांगली जर नसेल तर बिलकुल इंग्लिशचा क्वेश्चन पाहू नका. आणि टुक्के मारत असताना तुम्ही 1 नंबर धरला तर एकच नंबर मारा, नाहीत असं करू नका. एकाचं बी, एकाचं सी, एकाचं डी, एकाचं ए असं जर मारलं तर तुम्हाला मार्क येणार नाहीत. एकच नंबर धरा, मग कोणतीही धरा, बी धरा, सी धरा, डी धरा, कोणतं. पण माझं तरी म्हणणं आहे जास्तीत जास्त तुम्ही ए किंवा डी ह्या 2 ऑप्शनपैकी एक ऑप्शनला चूज करा आणि तेच ऑप्शन कंटिन्यू चालू ठेवा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला मित्रांनो ॲड्रेसवर थोडासा वेळ द्या. ॲड्रेसला वेळ दिल्याच्या नंतर ॲड्रेससुद्धा एवढे मोठे नाहीत आणि सरळ आहेत, त्यामुळे ॲड्रेसवर वेळ द्या. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मराठी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊन जाऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला मानसशास्त्र जवळपास 25 ते 30 क्वेश्चन विचारत तर तुम्हाला 20 क्वेश्चन आरामशीर याचे येऊ शकतात, लक्षात ठेवा. अतिशय सोपं मानसशास्त्र सुद्धा तुम्हाला विचारत आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्हाला जसे की पझल असेल, ह्या पझल, बैठक व्यवस्था, ह्या जे काही 2-3 गोष्टी तुम्हाला आहेत, ह्या 2-3 गोष्टी वेळ खाणार आहेत. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला वाचल्याच्या नंतर थोडंफार लॉजिक लागत असेल तर ठीक आहे, नाही तर सरळ समोजा. आणि जे काही तुम्हाला ज्या सिरीज विचारत जातात पहा, नंबरिंग सिरीज तुम्हाला जी काही विचारली जाते, ही नंबरिंग सिरीज मित्रांनो अतिशय सोपी आहे, जास्ती काही अवघड नाही. याच्यामध्ये फरक कशा स्वरूपाचा आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. पहा, याच्यामध्ये काय दिलं, काही संख्या काय अतिशय छोट्या आहेत आणि त्याच्यानंतर काही संख्या डायरेक्टच वाढत आहेत. म्हणजे का होतं आहे असं याच्यामुळे होतं आहे, कारण की ते काय करतात, ह्या 2 संख्यामध्ये पहिल्या संख्यामध्ये कोणत्या तरी संख्येचा या ठिकाणी वर्गाचा फरक देतात, नंतर डबल पुढच्या संख्येच्या घनाचा फरक देतात, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या संख्येमध्ये डबल वर्गाचा फरक देतात आणि त्याच्यानंतर लगेच घनाचा फरक देतात. अशा स्वरूपामध्ये म्हणजे घन वर्ग घन अशा स्वरूपामध्ये जास्तीत जास्त मला क्वेश्चन या ठिकाणी पाहायला भेटली. ठीक आहे, ते अतिशय सोपे होते, जास्ती काय हे नव्हते. परंतु विद्यार्थी काय होतं, इथली संख्या थोडीशी लहान दिसते, ही नंतर डायरेक्टच मोठी होते, नंतर परत लहान होते, परत डायरेक्ट मोठी होते. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना लॉजिक लागत नाही, तो डिप्रेशनमध्ये जातो आणि कुठेतरी टुक्का मारून जातो. तर असं करू नका. यामध्ये 16चा म्हणजे काय करा, वर्ग घन याचा फरक जास्तीत जास्त तुम्हाला दिसेल, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि फरकाचा फरक आहे, हे 2 पॉईंट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, हे नंबर सिरीज सोडवत असताना. ठीक आहे, तर एकंदरीतरित्या मित्रांनो 30 तारखेला जो काही पेपर होता ना, माझ्या मेंबर बेसवर मी तुम्हाला जेवढं काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न आहे तो प्रयत्न केलेला आहे. नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माझं 100% तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो, 100% तुम्हाला कॉन्फिडन्स आणि 100% तुम्हाला या ठिकाणी 10 ते 15 मार्क वाढण्यासाठी 100% या व्हिडिओची मदत होईल. नक्की मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी त्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक, तुमचं स्वप्न साकार हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.